एक ब्रेकिंग बातमी समोर येते। जळगावात आता सोन्याचे दर 90,000च्या पार गेल्याचं कळते। डोनाल्ड ट्रम्प सरकारच्या आर्थिक धोरणांचा परिणाम जीएसटी सह सोनं प्रतितोळा आता 90,600 रुपयांवर पोहोचले। तर आगामी काळात सोन्याचे दर 95,000 पार जाण्याची शक्यता आहे। लग्न सराईत ग्राहकांचं बजेट कोलमडले तर चांदी प्रति किलो 1 लाखांच्या पार गेल्याचं कळते। डोनाल्ड ट्रम्प सरकारच्या आर्थिक धोरणांचा परिणाम आता जागतिक सोन्याच्या बाजारावरही दिसून येतोय। जळगाव सुवर्ण नगरीत सोन्याचे दर पहिल्यांदाच 90,000च्या पार गेलेत। या वाढीमुळे ग्राहकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे। काल सोन्याचे दर जीएसटी सह 90,600 वर पोहोचले होते। तर सोन्याचे दर वाढल्यामुळे लग्न सराईत ग्राहकांचं बजेट मात्र कोलमडले। व्यापाऱ्यांच्या मते खरं तर डोनाल्ड ट्रम्प सरकारने रेट सातत्याने वाढवल्यामुळे आगामी काळात सोन्याचे दर 95,000च्या पार जाण्याची शक्यता आहे। तर सोन्याचे दर हे दिवसेंदिवस वाढतच चालले। खरं तर डोनाल्ड ट्रम्प सरकारच्या आर्थिक धोरणांचा परिणाम आता पाहायला मिळतो। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुमित, काय सांगाल? सोन्याचे दर जे आहेत आता दिवसेंदिवस वाढतच चालले, 90,000च्या पार गेलेत आणि भविष्यात ते आणखीन देखील वाढू शकतात। सुमित, नक्कीच मेघना, जर आपण जळगाव सुवर्णनगरीच्या बाजाराचा जर विचार केला तर या अगोदर फेब्रुवारी महिन्यामध्ये सोन्याचे भाव हे जवळपास 89,000च्या आसपास पोहोचले होते। मात्र आता जर 3 महिन्यातच आपण भाव सोन्याचे बघितले तर सातत्याने सोन्याचे भाव हे वाढत आहेत। वाढत असल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या आर्थिक धोरणांमुळे याचा परिणाम थेट सोन्याच्या बाजारावर होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एवढंच नाही तर आजचा जर सोन्याचा भाव जीएसटीसह जर आपण विचार केला तर प्रतितोळा सोन्याचा भाव हा 90,600 पर्यंत आज पोहोचलेला आहे। आणि चांदीच्या भावाचा जर आपण विचार केला तर चांदीचा भाव हा 1 लाखापर्यंत पोहोचलेला आहे। आणि लगनसराईचे दिवस असल्यामुळे सर्वसामान्यांचा बजेट हा कोलमडला, या ठिकाणी कोलमडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। सोन्याचे भाव जर असे सातत्याने वाढत राहिले तर सर्वसामान्यांना सोने खरेदी करणं आता हे जिकिरीचे ठरणार आहेत, महागात पडणार आहेत आणि सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ या ठिकाणी बसत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मेघनाजी, निश्चित धन्यवाद सुमित, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।